हाय एव्हरीवन. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी सण समारंभाला कसा साध्या आणि सोप्या पद्धतीनं मेकअप करते. तर सगळ्यात आधी मी अप्लाय केलेला आहे मॉइश्चरायझर आणि ऑब्वियसली सनस्क्रीन, तर ही खूप महत्त्वाची आहे. तर मी डर्माकोची वापरते, तर खूप छान सनस्क्रीन आहे. त्यानंतर प्रायमर वापरते मी. आता याचा कंपनीचं नाव विसरलेले आहे मी, पण हे खूप छान आहे. प्रायमर मी प्रोडक्ट टॅग करील. त्यानंतर ना के ब्युटीचं 660 हा माझा शेड आहे. तर हे लाँग लास्टिंग आणि फुल कव्हरेज फाउंडेशन आहे. तर मी फक्त 2 पंप घेतलेले आहे आणि व्यवस्थित चेहऱ्यावरती असे डॅब-डॅब करून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित मी मर्ज केलेला आहे मेकअप. मला एवढं काही जमत नाही, पण जेवढं आहे तेवढा मी करायचा प्रयत्न करते आणि हे फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर आहे, जे की खूप मस्त आहे. फिटमीचं आहे का फेसस कॅनडाचं आहे, की आता मला एक्झॅक्ट लक्षात नाही. त्यानंतर मी अप्लाय केला. आयब्रो पेन्सिलने अप्लाय केली. मी इकडं ब्राऊन शेड वापरते, म्हणजे एकदम नॅचरल लुक येतं त्याच्याने. त्यानंतर लॅक्मेचं मी लायनर वापरते. वॉटरप्रूफ आहे आणि खूप छान आहे, लाँग लास्टिंग आहे, खूप वेळ राहतं पाणी जरी पडलं तरीही. आणि माझ्याकडे मस्कारा माझा ना संपला होता, तर मी ह्याचाच उपयोग केला. त्यानंतर इकडे ब्लश आणि प्लस हायलायटर मी दोन्ही एकत्र करून यूज करते. ही आपली सोपी आणि साधी पद्धत आहे मेकअपची. जर तुम्हालाही माझ्यासारखा जर कंटाळा असेल मेकअपचा किंवा थोडाफार जमत असेल, तर तुम्ही असं करू शकता. तुम्ही कलर करेक्टर किंवा कन्सिलरसुद्धा तुमची जिथं डार्क स्पॉट आहे तिथं यूज करू शकता. पण मला एवढे नाही आहेत आणि मग नाक माझं नक्ट आहे, पण हायलायटर केल्यावर सरळ दिसतं ते. आणि थोडंसं मी इकडे हायलाईट करून घेतलेलं आहे आणि आता माझा फायनल लूक असा दिसतोय. तर ह्या छान कडा टाईप मी बँगल्स ऑनलाईन मला आलत्या, तर ह्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे. नक्की चेकआउट करा. तर खूप छान आहेत आणि हेवी नाहीत आणि बांगड्या घातल्यासारखंही वाटतात. लास्टला मी लावलं आहे सिंदूर. तर मी कुठलंही असं बाहेर सिंदूर यूज करत नाही, जे आपल्या घरात असतं तेच सिंदूर यूज करते. कधीतरी की कुठला कार्यक्रम असेल की किंवा उन्हाळा असेल ना, त्यावेळेस मी ते असतात ना लिपस्टिकसारखे सिंदूर, ते यूज करत असते. आणि हे आहे माझं फायनल लूक. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. एवढं काय मेकअप जमत नाही, तरी पण सपोर्ट करा. चला बाय.